सर्वांना ओम साईराम. आपली पालखीची तारीख ही तारीख ठरलेली नसते. तो आपला एक म्हणजे आपण नियम आहे की जानेवारीतले पहिला गुरुवार. तर नमस्कार मंडळी, पुन्हा इथे केटी ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो एका न्यू व्हिडिओमध्ये. तर मंडळी, सर्वात तुम्हाला सगळ्यांना ओम साईराम. तर आज आहे आपली पालखीची मीटिंग. तर 2026चं नियोजन कसं आहे, कसं पार पडणार आहे 2026ची आपली श्री साई समर्थ सेवक ससूनगरची पालखीचं नियोजन कसं होणार आहे, जर ते तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यांना. तर त्याच्यासाठी आज मीटिंग आहे. तर आपण मीटिंगला चाललो आहे, जाऊ कामनला, मग तिथून आपण ससूनगरला जाऊ मीटिंगला. तर चला भेटू आपण डायरेक्ट मीटिंगला. जस्ट पोचलो आम्ही, थांबले बाबांचे घरी. इथं पालखी आपली सजवते. अमृत भाऊ आले, काहीतरी सांगतात म्हणतात. मीटिंग ठेवले. मीटिंगमध्ये काय आहे ते आता माहीत नाही, कारण की इकडे ना म्हणजे वसईना या चालले, म्हणजे इलेक्शन चालू आहे महानगरपालिकेचं. आता इलेक्शनची तारीख डिक्लेअर झाली. आता बघू काय होते. पालखीची तारीख मागं पुढं होऊ शकते असा माझा अंदाज आहे. तर मीटिंग झाल्यावर बघू काय डिसिजन आहे. आता येतात थोडी जमा लागेल सगळं. साईराम काय करणार आता. चाय थंडी फीड आहे ना. इथे पण ना 1 तारीख फिक्स झाली आपल्याला. नाईट येऊन. सो गाईज, आमची मीटिंग झालेलं आहे. 1 तारखेला डिक्लेअर झाली आमची तारीख पालखीची. इलेक्शन आहे तरी पण काय नाही. बघ हीच साईज पाहिजे आपल्याला, छोटी पण नको ना मोठी पण नको. त्याच्यात बिस्किट, टोस्ट, पेपर प्लेट. ओम साईराम. साईराम. तर आज आपली श्री साई समर्थ सेवक ससूनगर पालखीच्या आज पालखीची बैठक होती. तर काय नियोजन आहे, तर तुम्ही पदयात्र्यांना काय निरोप देणार? सर्वांना प्रथम साईराम. श्री साई समर्थ सेवक ससूनगर ती शिर्डी पदयात्रा 17वे वर्ष. 17व्या वर्षातील आपली जी पालखी आहे ती यावर्षी आपण आज त्याची मीटिंग होती. मीटिंग या संदर्भात ठेवलेली की पालखीची तारीख आपण मागे पुढे करायचा विचार होता. पण त्रास असा होता की प्रत्येकाने आपली जी वर्षाचा पहिला गुरुवार हे ठरलेला आहे, म्हणजे यावर्षी 1 तारखेलाच आपली पालखी येत आहे आणि नेमकं आमच्या या भागात महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्या 15 तारखेला लागलेल्या आहेत, 15 जानेवारीला. तर काहीकांचं मत होतं का काहीक जे मतदार आहेत, काहीक नगरपालिकेत कर्मचारी आहेत, त्यांचा मोठा प्रश्न होता. पण इथले जे आपले पदयात्री आहेत, सेवेकरी आहेत आणि या पालखीला जे समर्थन देणार आहेत, प्रत्येकाचा एक मत आहे की आपली जी परंपरा आहे ती आपण ही परंपरा या निवडणुकीसाठी आपण बाधित न करता आपली जी परंपरा आहे तीच पुढे चालवावी. म्हणून आपण असं एकमताने सगळ्यांनी विचार केलेला की आपली जी पालखी 1 तारखेला किंवा पहिल्या गुरुवारी निघते ती त्या दिवशीच निघावी. आणि सर्व पदयात्रींचे आणि जे सेवकांचं मत आहे की आपण खांद्याला खांदा लावून दरवर्षी जशी पालखी नेतो तशी यापुढेही आपण न्यावी. आणि प्रत्येकाने आपली पालखी आणि आपला एक आपला परिसर जे आहे, जास्त मोठ्या प्रमाणात पदयात्रे आहेत. मला वाटते पालघर जिल्ह्यातली आपली मोठी पालखी आहे आणि महाराष्ट्रातली 3री. तर एक अभिमान बाळगणारी ही पालखी आहे आणि त्याच्यात आपण कुठेतरी आपले तारखेचा जो आपण खंड पाडणार होतो,
पण तो साईंच्या कृपेने आपण जो आहे तो अबाधित ठेवलेला आहे आणि साईंच्या कृपेने आपण ती पालखी व्यवस्थित पार पाडू याची आपण आशा बाळगतो. साईराम. ओम साईराम. ओम तर साहेब. आपले पालखीतले पेंटर म्हणजे तुम्ही बघत असाल दरवर्षी रांगोळी काढतात आपली पालखी. तर त्यांचं पण म्हणणं ऐकू का यावर्षी कुठली प्रकारची रांगोळी आपल्याला बघायला भेटेल आणि 2026चं नियोजन काय आहे. ओम साईराम. यावर्षी आपले पालखीचे 17वे वर्ष आणि या 17व्या वर्षावर माझं 13वं वर्ष आहे. या वर्षात आपण ह्या पालखीत नवीन प्रकार काय करायचा हा माझा पुढे प्रश्न आहे. पण आमच्या आज जी मीटिंग आहे ते या मीटिंगमध्ये असं झालेलं आहे की महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती 15 आणि 16 तारखेला आहे. त्याबद्दल इथे मीटिंग झाली. मीटिंग व्यवस्थित झालेली आहे. ज्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपल्या पालखीला गुरुवार हा आपला म्हणजे पहिला गुरुवार, पहिला वर्षाचा पहिला गुरुवार आणि यावर्षी नवीन वर्षाचा पहिला गुरुवार हो नाही करता करता 1 जानेवारीला साईबाबांची कृपा असेल असं काय मला माहिती नाही. पण ती त्यांचीच कृपा असेल की यावर्षी 1 जानेवारीला आपली पालखी निघायलाच पाहिजे. आणि प्रत्येकाचं म्हणणं होतं म्हणजे माझं पण म्हणणं होतं की जर 22 आणि 23 तारखेला गणपती आहेत तर 24 तारखेला पालखी काढली तर. पण पुन्हा एकदा प्रश्न पुढे येतो आहे की 31 तारखेला पुन्हा जिल्हा परिषदची काहीतरी निवडणूक आहे असं माझ्या कानावरती आलेलं आहे. मग सर्वांचा एक ठराव केला आणि 1 जानेवारी ही फिक्स तारीख ठरलेली आहे. आणि ह्या पालखीत मी दुपारचे जो स्पॉट आहे त्याच्यात नवीन कला माझ्या हातून घडेल हे मी करण्याचा प्रयत्न करेन. रांगोळी तर दरवर्षी असतेच पण दुपारच्या स्पॉटवर काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन. ओम साईराम. तर ओम साईराम दादा. तर ओम साईराम. आपले पालखीचे अध्यक्ष श्री सुशांत पाटील तर यांचं पण आज म्हणणं ऐकून घेऊ कारण की आज आमची होती पालखीची मीटिंग. तर 2026चं नियोजन कसं आहे कारण की यावर्षी जानेवारीला नगरपालिकेची निवडणूक आहे. तर त्यातूनच आम्ही काय मार्ग काढले ते दादाकडूनच ऐकून घ्या. सर्वांना ओम साईराम. आपली पालखीची तारीख ही तारीख ठरलेली नसते, तो आपला एक म्हणजे आपण नियम आहे की जानेवारीतले पहिला गुरुवार आपला हा पालखीचा आहे. आणि आपली अनाऊन्समेंट झाल्यानंतर 15 डिसेंबर रोजी आचारसंहिता लागू झाली आणि निवडणुकीच्या अनुषंगाने 15 जानेवारी ही निवडणुकीची तारीख निघाली. आता विषय असा आहे की आपण ह्या क्षेत्रामध्ये राजकीय भूमिका आपली सुद्धा असते, परंतु पालखीची तारीख जर आपण पुढे ढकलायला गेलो तर 22 तारखेला मुळात दुसरा गुरुवार जर पकडला तर आपल्याला 16 तारीख भेटते. निवडणूक 15ला असली तरी 16 तारखेला आपण गुरुवार असला तरी 16 तारखेला निघाल्यानंतर आपली 22 तारखेला काहीतरी आपलं दर्शन आहे. पण 22 जानेवारीला मागी गणपतीची स्थापना आहे. पुन्हा ती आपल्याला अडचण होईल की गणपतीसाठी पुन्हा तारीख त्याच्या पुढे ढकलली तर त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला लग्नसराई आणि हे फेब्रुवारी सगळं चालू होते. विचार होता पुढे मागे करण्याचा, पण पालखी आपल्या एका गावाची नसून आपल्या पूर्ण परिसरातल्या पालखीचा हा सहभाग असतो. आणि त्याच्यासाठी मी स्वतः निर्णय न घेता आपण आज बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये सगळ्यांचे मतं ऐकली का काय नक्की काय केलं पाहिजे. माझ्या एकट्याच्या डिसिजनवर नसून ही पालखी सर्वांची आहे, म्हणून आपण सर्वांचे विचार ऐकले पाहिजे आणि त्यांचं म्हणणं आपण ऐकून पुढचं पाऊल पालखी नक्की पुढे मागे करायची का नाही करायची. कारण बरेचसे जण आहेत हे सरकारी कार्यालयात सुद्धा आहेत आणि त्यांना इलेक्शनमुळे सुट्ट्या नाही भेटत आहेत आणि काही थोडं राजकीय सहभाग आहे काही जणांचा. काही जण उमेदवारीवाले आहेत आपल्या पालखीमधलेच वाली परिसरात किंवा सातवली परिसरात सुद्धा. म्हणून आपण एक विचार केला, परंतु बैठक घेतल्यानंतर सर्वांचा आग्रह असा होता की बहुतेक जणांनी 1 जानेवारीची सुट्टी टाकलेली आहे पहिल्यापासूनच, कारण आपली पालखीची तारीख फिक्स आहे आणि 1 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंतचा सुट्टीचा कालावधी त्यांनी घेतलेला आहे कंपन्यांकडून मागून. आणि शेवटी अध्यक्ष आम्ही स्वतः किंवा आम्ही कार्यकारिणी सदस्य असलो तरी
पालखीमध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकाचं ऐकून घेतलं पाहिजे आणि सर्वांनी असं सांगितलं की आपण 1 जानेवारीच आपण पालखीचं ठरवू, जे काय होईल त्याला आपण समोर जाऊ. आणि मी सुद्धा यांच्या सांगण्यावरून सहमत आहे, कारण माझ्या एकट्याच्या डिसिजनवर ही पालखीचं अवलंबून नसतं. म्हणून आपल्या सर्वांची पालखी आहे आणि याचा सहभाग आपण घेतो. म्हणून कामण परिसर असून दे, सातिवली परिसर, चिचपाडा किंवा मनोहरवाले, डोंगरीपाडावाले आहेत आणि मुंबईचे आहेत किंवा बाफाण्याचे आहेत, सर्वांनी सांगितलं का आपण कुठल्याही परिस्थितीत पालखी ही नेलीच पाहिजे. आणि बाबांची इच्छा असेल की आपण 1 तारखेला आलोच पाहिजे, निघालोच पाहिजे, म्हणून सर्वांच्या मुखातून निघालं असेल. म्हणून सर्वांचं पाठबळ आणि याच्यासाठी आपण 1 तारखेचीच 1 जानेवारी 2026 ची आपण डेट फायनल केलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आपलं नियोजनसुद्धा बरंच नियोजन झालेलं आहे. चांगला प्रतिसाद आहे आणि त्या प्रतिसादाला कुठलीही तडा न जाता आपण दुसरी अडचण नव्हती आपल्याला, कुठलीही निवडणुकीच्या व्यतिरिक्त अडचण नव्हती. म्हणून हे निवडणुकीचं निमित्त मारून मलाही सुद्धा वाटत नव्हतं का आपण काहीतरी याच्यामध्ये विचार केला पाहिजे, कारण शेवटी सहभाग घेणारे हे महत्त्वाचे आहेत मला. म्हणून आपण ही पालखी आपली पालखी 1 जानेवारी 2026 गुरुवार श्री दत्त मंदिर ससूनवकर इथून ठीक 8 वाजता निघणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या गाड्या आणि ज्या सेवेकरी असतील किंवा पदयात्री असतील त्यांनी बरोबर सकाळी 8 वाजता इथे उपस्थित राहावं. आणि वेळेवर आपण पालखी निघालो तर वेळेवर आपण दुपारी पोचू आणि वेळेवर आपण सर्व ठिकाणी चांगलं नियोजन करू. सर्वांना ओम साईराम. चला, आपली मीटिंग अटेंड झाली. चला, साईराम. साईराम साईराम. सावकाश. चला, साईराम. चला, आता आपण पण निघतो. टाईम खूप झालं आहे. तर दादानी सांगितलंच असेल तुम्हाला कधी पालखी, तर आपली तारीख फिक्स झाली. तारीख फिक्सच असते आपला जानेवारीचा 1 गुरुवार. पण इलेक्शन आलता ना BMCचा नगरपालिका, त्याच्यामुळे जरा मीटिंग ठेवलेली अर्जंट. तर झाला साईबाबाची कृपेने आपले पहिलेच गुरुवारी निघू जानेवारीला. तर चला, इथंच व्हिडिओ एंड करता. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नाही करा. आणि पालखीची तयारी जोरात चालू करा. 1 तारखेला निघायचं आहे आपल्याला. चला, ओम साईराम.